Now today we will discuss about biogas generation. Biogas or gobar gas. Biogas or gobar gas, the setup of biogas plant, it is due to the efforts of Khadi Village Industrial Commission and Indian Agricultural Research Institute. Indian Agricultural Research Institute and Khadi Village Industrial Commission construct gobar gas plant. In which there is a generation of biogas or gobar gas. Biogas or gobar gas, it is produced in the gas tank. So this is the gas tank, gobar gas plant. It consists of gas tank, then the digester tank. गोबर गॅस प्लांटमध्ये ही गॅस टँक आहे, ही डायजेस्टर टँक आहे. ॲट वन एंड देर इज ए कॉन्क्रीट इनलेट. At the other end there is a concrete outlet. याच्या एका एंडला कॉन्क्रीट इनलेट असते आणि या कॉन्क्रीट इनलेटमध्ये कॅटल डंग टाकलं जाते. सो द रॉ मटेरियल फॉर बायोगॅस जनरेशन इट इज द कॅटल डंग और गोबर. दिस इज द इनलेट पाईप. हा इनलेट पाईप असतो अँड आउटलेट पाईप. तर याला डायजेस्टर टँकच्या वरती गॅस टँक बसवलेली असते. दिस इज द आउटलेट गॅस पाईप. हा आउटलेट गॅस पाईप असतो. सो द सेटअप of gobar gas plant it is done by Indian Agricultural Research Institute, Khadi Village Industrial Commission. ने गोबर गॅसचं कन्स्ट्रक्शन केलं, गोबर गॅस प्लांटचं कन्स्ट्रक्शन केलं आणि गोबर गॅस तयार होण्याकरता कॅटल डंग इट इज द रॉ मटेरियल. बायोगॅस इट इज मेनली मिथेन गॅस, कार्बन डायऑक्साइड. 50 to 70% मिथेन इज प्रेझेंट इन बायोगॅस किंवा गोबर गॅस. 30 to 40% याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. बायोगॅस गोबर गॅस इज द मिथेन गॅस. 50 ते 70% याच्यामध्ये मिथेन गॅस असतो. 30 ते 40% कार्बन डायऑक्साईड असतो, हायड्रोजन सल्फाईड असतो, हायड्रोजन असतो आणि काही ट्रेसेस अमाऊंटमध्ये गॅसेस असतात. सो बायोगॅस और गोबर गॅस इट इज मेनली मिथेन गॅस अँड द रॉ मटेरियल इट इज द कॅटल डंग. कॅटल डंग हे रॉ मटेरियल याच्यामध्ये असते. फॉर गोबर गॅस प्लांटमध्ये कॅटल डंग कॉन्क्रीट इनलेटमधून सोडलं जाते डायजेस्टर टँकमध्ये. and in the digester tank there are 3 chemical reactions takes place. The first reaction it is the solubilization, hydrolysis. याच्यामध्ये सोल्युबिलेशन आणि हायड्रोलायसिस होते. कॅटल डंग इज द रॉ मटेरियल.
Cattle dung contains cellulose. Cellulose is the complex polymer. कॅटल डंग जे असते हे त्याच्यामध्ये सेल्युलोज असते की जे कॉम्प्लेक्स पॉलिमर आहे. दिस कॉम्प्लेक्स पॉलिमर कन्वर्ट इनटू सिंपल मोनोमर. कॉम्प्लेक्स पॉलिमरचं कन्वर्शन सिंपल मोनोमरमध्ये होते इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायटिक फर्मेंटेटिव्ह बॅक्टेरिया. हायड्रोलायटिक फर्मेंटेटिव्ह बॅक्टेरिया सुडोमोनास, क्लोस्ट्रिडियम. सुडोमोनास क्लोस्ट्रिडियम हे हायड्रोलायटिक फर्मेंटेटिव्ह बॅक्टेरिया असतात कॅटल डंगमध्ये. त्या हायड्रोलायटिक फर्मेंटेटिव्ह बॅक्टेरिया सेल्युलोज की जे कॉम्प्लेक्स पॉलिमर आहे त्याचं कन्वर्शन सिंपल मोनोमरमध्ये करतात. द सेकंड रिएक्शन इट इज द ॲसेटोजेनेसिस. Acetogenesis is the second reaction in which simple monomer convert into acetic acid. सिंपल मोनोमरचं कन्वर्शन ॲसेटिक ॲसिडमध्ये होते डायजेस्टर टँकमध्ये. सिंपल मोनोमर कन्वर्ट इंटू ॲसेटिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ डिसल्फो व्हिब्रियो सेंट्रोफोमोनास. डिसल्फो व्हिब्रियो सेंट्रोफोमोनास हा बॅक्टेरिया आहे, ॲसेटोजेनिक बॅक्टेरिया. हा ॲसेटोजेनिक बॅक्टेरिया डिसल्फो व्हिब्रियो सेंट्रोफोमोनास convert simple monomer into acetic acid. And the third step it is the methanogenesis. Methanogenesis takes place in presence of methanogenic bacteria. आणि इथं ॲसेटिक ॲसिडचं कन्वर्शन मिथेनमध्ये होते. ॲसेटिक ॲसिड कन्वर्ट इंटू मिथेन गॅस, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोजन. So these gases, these are produced in methanogenesis in presence of methanogenic bacteria. Methanogenic bacteria, these are Methanococcus, Methanobacillus. मिथॅनोकॉकस, मिथॅनोबॅसिलस मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया की जे ॲसेटिक ॲसिडचं कन्वर्शन मिथेन गॅसमध्ये करतात. कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो 30 to 40%, 50 to 70% मिथेन असतो जास्तीत जास्त. मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड दीज आर द मेन गॅसेस. याच्यापैकी मिथेन हा मुख्य गॅस आहे, बायोगॅस. So 3 chemical reactions takes place in digester tank. ही जी डायजेस्टर टँक असते याच्यामध्ये सोल्युबलायझेशन आणि हायड्रोलायसिस होते, ॲसेटोजेनेसिस होते आणि मिथॅनोजेनेसिस होते. सोल्युबलायझेशन आणि हायड्रोलायसिसमध्ये कॅटल डंग मीन्स गोबर कंटेनिंग सेल्युलोज विच इज द कॉम्प्लेक्स पॉलिमर. सेल्युलोज हे कॉम्प्लेक्स पॉलिमर आहे, याचं कन्वर्शन सिंपल मोनोमरमध्ये होते इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायटिक फर्मेंटेटिव्ह बॅक्टेरिया सुडोमोनास आणि क्लोस्ट्रिडियम. सेकंड स्टेप इट इज द ॲसेटोजेनेसिस की ज्याच्यामध्ये सिंपल मोनोमर्स कन्वर्ट इंटू ॲसेटिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ डिसल्फो व्हिब्रियो सेंट्रोफोमोनास बॅक्टेरिया. डिसल्फो व्हिब्रियो सेंट्रोफोमोनास बॅक्टेरियाच्या प्रेझेन्समध्ये सिंपल मोनोमरचं कन्वर्शन ॲसेटिक ॲसिडमध्ये होते. अँड द थर्ड स्टेप इट इज द मिथॅनोजेनेसिस की ज्याच्यामध्ये ॲसेटिक ॲसिड ऑर्गॅनिक ॲसिड तयार झालं. दीज ॲसेटिक ॲसिड कन्वर्ट इंटू मिथेन गॅस, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया मिथॅनोकॉकस, मिथॅनोबॅसिलस.
So there are three types of bacteria involved in formation of biogas generation. Anaerobic digestion of cattle dung takes place. मग याच्यामध्ये तीन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. हायड्रोलायटिक फर्मेंटेटिव्ह बॅक्टेरिया आहेत, ॲसेटोजेनिक बॅक्टेरिया आहेत. These are acetogenic bacteria and methanogenic bacteria. Hydrolytic fermentative bacteria Pseudomonas clostridium, acetogenic bacteria Desulfovibrio centrophomonas आणि methanogenic bacteria Methanococcus methanobacillus. Gobar gas, it is used in rural areas for cooking and lighting purposes. कुकिंग आणि लाइटिंग पर्पजेस करता खेडे ग्रामीण भागामध्ये गोबर गॅस प्लांट बसवला असतो. दिस कन्स्ट्रक्शन ऑफ गोबर गॅस प्लांट इट इज डन बाय द एफर्ट्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, खादी विलेज इंडस्ट्रियल कमिशन. So this is the IARI and KVIC model. This is IARI KVIC model of gobar gas plant. This is KVIC IARI model of gobar gas plant की ज्याच्यामध्ये कॉन्क्रीट इनलेट पाईप, डायजेस्टर टँक, आउटलेट पाईप, कॉन्क्रीट आउटलेट असतो. आणि या कॉन्क्रीट आउटलेटमधून स्लज बाहेर येतो, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्लरी विच इज यूज्ड ॲज ऑर्गॅनिक मॅन्युअर. याच्यामधून ऑर्गॅनिक मॅन्युअर बाहेर येतो, म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस, अनारोबिक डायजेशन प्रोसेस कंप्लीट झाली की याच्यामधून खत बाहेर निघते, नॅचरल फर्टिलायझर, आणि मग ते शेतामध्ये टाकलं जाते, फील्डमध्ये. ही जी गॅस टँक असते, गॅस टँकमध्ये मिथेन गॅस, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन सारखे गॅसेस जमा होतात. बायोगॅस म्हणजे गोबर गॅस मीन्स मिथेन गॅस. मिथेन गॅस इज द गोबर गॅस. आणि हा आउटलेट गॅस पाईप असतो, याच्यामधून कुकिंग किंवा लाइटिंग पर्पजेस करता गॅसचा वापर केला तो मिथेन गॅसचा. So there are three chemical reactions takes place in digester tank. One is the soluble action hydrolysis, acetogenesis and methanogenesis. आणि अशा तीन स्टेपमध्ये मिथेन गॅस म्हणजे गोबर गॅस तयार होतो. So today we will discuss about the biogas or gobar gas. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आहे बायो कंट्रोल एजंट आणि बायो फर्टिलायझर्स. तर बायो कंट्रोल एजंट आणि बायो फर्टिलायझर्स नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू आपण. सो टुडे वी विल स्टॉप हिअर.